तर लास्ट लेक्चरमध्ये लास्ट लेक्चर पर्यंत आपण काय जो फर्स्ट आपला चॅप्टर आहे दॅट इज इंट्रोडक्शन ऑफ NSM हा चॅप्टर आपण बघत होतो. ओके, मग त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे लॉज बघितले NSM मधले किंवा ज्या बेसिक कन्सेप्ट होत्या NSM मधल्या त्या बेसिक कन्सेप्ट बघितल्या आपण त्याच्यामध्ये. ओके, सो एरर्स काय असतं, राउंड ऑफ एरर म्हणजे काय असतं, किंवा मॅक्लॅरेन सिरीज असेल तर मॅक्लॅरेन सिरीजचे एक्झाम्पल. ओके, तर या सगळ्या गोष्टी आपण लास्ट लेक्चरला बघितल्या होत्या. ओके, त्याच्यानंतर टेलर सिरीजवरचं जे एक्झाम्पल होतं ते टेलर सिरीजवरचं एक्झाम्पल ही आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं होतं. तर आत्ताच्या लेक्चरला आपल्याला काय बघायचं आहे, एक नवीन जो पॉइंट आहे तो नवीन पॉइंट आपल्याला आत्ताच्या लेक्चरला बघायचा आहे. तर त्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण नंतर बघणार आहोत. त्याच्या अगोदर लास्ट लेक्चर मध्ये एक एक्झाम्पल मी तुम्हाला दिलं होतं टेलर सिरीजचं. तर ते जे एक्झाम्पल आहे ते थोडंसं आपण सॉल्व्ह करून बघूया. इथे एक्झाम्पल बघा काय होतं, द टेलर सिरीज फॉर e raised to x, the Taylor series for e raised to x at point x is equal to 0, at point x is equal to 0 is given by e raised to x is equal to 1 plus x square divided by 2 factorial plus x cube divided by 3 factorial plus x into 4 divided by 4 factorial to infinity 1 plus x square अशी दिलेली होती. आणि तुम्हाला विचारलं होतं की what is function error in the representation of e raised to 1 if only 4 terms of series are used. काही काय सांगितलं बघा क्वेश्चन मध्ये, द टेलर सिरीज फॉर e raised to x at point x is equal to 0 is given by this, तुम्हाला सिरीज दिली आहे. ओके, त्याच्यानंतर व्हाट इज द फंक्शन एरर इन द रिप्रेझेंटेशन ऑफ e raised to 1 if only 4 terms of series are used. म्हणजे काय, सिरीज म्हणजे पहिल्याचे टर्म 4 टर्म्स आहेत 1 2 3 4, या 4 टर्म्स यूज करायचे आहेत तुम्हाला. ओके, आणि ज्यावेळेस तुम्ही 4 टर्म्स यूज कराल त्यावेळेस फंक्शन एरर काय असेल ते तुम्हाला दाखवायचं. फंक्शन एरर म्हणजे काय असतं, एखादी इन्फायनाइट सिरीज असते, त्या इन्फायनाइट सिरीज वरून आपल्याला काय डेफिनेट रिझल्ट मिळवायचा असतो. मग तो रिझल्ट मिळवताना तुम्हाला काय करायचं, तुम्ही त्या सिरीजला डिस्ट्रीब्यूट करता किंवा डिवाइड करता किंवा सेपरेट करता किंवा पार्ट मध्ये डिवाइड करता. तर अशा वेळेस काय होतो, जो मेन पार्ट असतो त्याच्यावरून तुम्हाला फायनल रिझल्ट मिळतो किंवा अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू मिळते, पण जो उरलेला पार्ट असतो तो काय असतो, फंक्शन एरर असतो. तर कशामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, फंक्शन एरर फाइंड करायचं आहे सिंपली या सिरीजसाठी. ज्यावेळेस तुम्ही सिरीजच्या पहिल्या 4 टर्म्स यूज कराल तर त्यावेळेस तुमचा फंक्शन एरर काय असेल हे तुम्हाला फाइंड आउट करायचं. म्हणजे सिंपल कॅल्क्युलेशन आहे, याच्यासाठी तुम्हाला सॉल्व करून दाखवतो एक्झाम्पल पटकन. बघा सिरीज काय गिवन होती आपल्याला, अशी होती e raised to x is equal to 1 plus x square divided by 2 factorial plus x cube divided by 3 factorial plus up to infinity. तर क्वेश्चनमध्ये तुम्ही काय सांगितलं, आपल्याला फक्त 4 टर्म्स यूज करायचे आहेत पूर्ण सिरीजच्या. म्हणजे 4 टर्म्स कोणत्या आहेत त्या, 1 2 3 आणि 4. आपल्याला काय करायचं, फक्त 4 टर्म्स यूज करून
e रेस टू 1 ची व्हॅल्यू काय असेल हे फाइंड करायचं आहे आणि त्याच्यानंतर ट्रान्झिशन एरर काय असेल हे फाइंड करायचं. ओके, सो बघा पहिल्यांदा तुम्हाला फाइंड करायचं सांगितलेलं e रेस टू 1 जर असेल e रेस टू 1 ची व्हॅल्यू काय असेल, x ची रिप्लेस केले 1 मग काय होणार इथे परत 1 प्लस x ला रिप्लेस केले 1 प्लस 1 चा स्क्वेअर डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल प्लस 1 चा क्यूब डिवाइड बाय 3 फॅक्टोरियल. या सगळ्याचं कॅल्क्युलेशन करून बघितलं. बघा तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवतो. दिसतंय का बघा, सगळ्यांना कॅल्क्युलेटर दिसतो समोर, कॅल्क्युलेटर समोर दिसतो का इंटरफेस वर? येस सर. हो सर. तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवतो. सिंपल कॅल्क्युलेशन आहे. कॅल्क्युलेशन मध्ये काय आहे 1 प्लस 1 चा स्क्वेअर इट मीन्स 1 डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल प्लस 1 चा क्यूब डिवाइड बाय 3 फैक्टोरियल 1 2 3 4 चार टर्म्स झाले. ब्रॅकेट कंप्लीट. आंसर काय येतो बघा 8/3 इट मीन्स 2.66. काय आंसर येतं आपलं 2.6667. ओके, सर स्टॉप करतो. बघा आंसर काय आला आपल्याला e रेस टू 1 चा आंसर काय मिळाला आपल्याला 2.6667. ओके, मग ट्रान्झिशन एरर कशाला बोलतो आपण? सर्वात फर्स्ट ट्रान्झिशन एरर डिनोट कशाने करतात? कॅपिटल ई बेस टी ने ट्रान्झिशन एरर डिनोट करतात. ओके, ट्रान्झिशन एरर म्हणजे काय असतं? ज्या चार टर्म्स सोडून ज्या पुढच्या सगळ्या टर्म्स आहेत ज्याला आपण निग्लेक्ट केले किंवा जे अनयूज्ड टर्म्स आहेत, मग त्या अनयूज्ड टर्म्सना पासून आपल्याला जो रिझल्ट मिळतो दॅट इज अवर ट्रान्झिशन एरर. ओके, सो ट्रान्झिशन एरर म्हणजे काय असेल x raised to 4 divided by 4 factorial plus x raised to 5 divided by 5 factorial plus x raised to 6 divided by 6 factorial up to infinity. This is our transition error. Okay, हा काय आपला ट्रान्झिशन एरर आहे. मग तुम्ही त्या ट्रान्झिशन एररची व्हॅल्यू कशी फाइंड करणार? तुम्ही काय करणार, या ट्रान्झिशन एररची डायरेक्टली व्हॅल्यू फाइंड नाही करू शकत कारण तुमच्याकडे काही इन्फिनिटी स्टेप्स आहेत. मग तुम्ही काय करणार, अप्रॉक्सिमेशन जेवढं जास्त चांगलं मिळेल. कधी चांगलं मिळेल? ज्यावेळेस तुम्ही मॅक्झिमम टर्म्स कन्सिडर कराल. मी समजा 3 टर्म्स साठी कॅल्क्युलेशन केलं तर मला जास्तीत जास्त रिझल्टच्या जवळ असणारं अप्रॉक्सिमेशन मिळेल. मी समजा 2 टर्म्सचं कॅल्क्युलेशन केलं तर मला जास्तीत जास्त रिझल्टच्या जवळ असणारं कॅल्क्युलेशन मिळेल. जेवढा नंबर ऑफ टर्म्स जास्त कॅल्क्युलेशन मध्ये मी कन्सिडर करेन तेवढा मला रिझल्ट ॲक्युरेट रिझल्ट मला मिळेल. म्हणजेच काय, e रेस टू टी ट्रान्झिशन एरर जो मला मिळणार आहे तो माझा कसा असणार आहे? अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू असणार आहे. मी इनफायनाइट टर्म्स पासून ॲक्युरेट व्हॅल्यू फाइंड करू शकत नाही. ओके, सो ती ॲक्युरेसी वाढवण्याचं काम करू शकतो. ओके, जी अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहे त्या अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूची मी ॲक्युरेसी वाढवण्याचं काम करू शकतो, पण मी ते ॲक्युरेट आन्सर फाइंड करू शकत नाही. आता ते ॲक्युरेसी वाढवण्याचं काम कसं करू शकतो? बघा तुम्ही 3 टर्म्सचा कन्सिडर करून कॅल्क्युलेशन केलात तर चांगली गोष्ट आहे, तुम्हाला ॲक्युरेट आन्सर मिळेल. तुम्ही 2 टर्म्सचा कन्सिडर करून कॅल्क्युलेशन केलात तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. आपण काय करूया, 3 टर्म्सने कॅल्क्युलेट करूया. x raised to 4. ओके, आता बघा ऍक्च्युअल मध्ये तुमच्याकडे x ची व्हॅल्यू काय होती 1 होती. मग काय 1 raised to 4 divided by 4 factorial plus 1 raised to 5 divided by 5 factorial plus 1 raised to 6 divided by 6 factorial up to infinity. मग तुम्ही कॅल्क्युलेशन करताना काय फक्त 3 टर्म्सना घेऊन कॅल्क्युलेट करा म्हणजे मला चांगला अप्रॉक्सिमेट आन्सर मिळेल. ओके, कॅल्क्युलेशन टाका तुम्हाला स्क्रीनशॉट करून. बघा
कॅल्क्युलेशन मध्ये कसं काय आहे 1/4 1/4 डिवाइड बाय 4 फैक्टोरियल प्लस 1/5 डिवाइड बाय 5 फैक्टोरियल प्लस 1/6 डिवाइड बाय 6 फैक्टोरियल. आंसर काय भेटलं मला 0.05138 आता 3888 होतं ना डायरेक्ट 389 घेतलं. ओके आन्सर काय भेटलं ट्रान्झिशन एरर आपल्याला 0.051389 इज आवर ट्रान्झिशन एरर आणि e⁻1 असताना ही व्हॅल्यू तुम्हाला मिळेल किंवा ज्यावेळेस x ची व्हॅल्यू वर सबस्टिट्यूट कराल त्यावेळेस तुम्हाला काय मिळतं p ची व्हॅल्यू किंवा फंक्शनची व्हॅल्यू मिळते. ओके एवढं सिंपल एक्झाम्पल होतं. तर समजलं असेल तुम्हाला जर काय डाऊट असेल तर विचारा नंतर त्याच्यामध्ये. हे होतं फर्स्ट इंट्रोडक्शन पार्ट मधलं आपला जो पॉइंट होतो. नेक्स्ट आपला जो नेक्स्ट चॅप्टर आहे सेकंड चॅप्टर आहे. ओके सेकंड चॅप्टर मधलं जे मेन कन्सेप्ट आहे किंवा सेकंड चॅप्टरचं नाव जर तुम्ही बघितलं सेकंड चॅप्टरचं नाव असं आहे सोल्युशन्स ऑफ algebraic and transcendental equations. Solution of algebraic and transcendental equations. Algebraic equation म्हणजे काय असतं तुम्हाला माहिती आहे ना ax² + bx + c = 0. तो या फॉर्मॅट मध्ये असतो ax + b या फॉर्मॅट मध्ये असतो. ओके याला काय म्हणतात अल्जेब्रिक इक्वेशन्स म्हणतात. ट्रान्सडेंटल इक्वेशन कशाला म्हणतात ट्रान्सडेंटल इक्वेशन म्हणजे काय असतं अशा टाइपचे इक्वेशन्स ज्याच्यामध्ये एक्सपोनेन्शियल पार्ट येतो ज्याच्यामध्ये लॉगॅरिथमिक पार्ट येतो आणि ज्याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक पार्ट येतो. या तिन्ही टाइपच्या इक्वेशन्सला काय म्हणतात ट्रान्सडेंटल इक्वेशन म्हणतात. ओके म्हणजे असे इक्वेशन्स ज्याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक पार्ट आहे त्याला तुम्ही ट्रान्सडेंटल इक्वेशन बोलू शकता. असे इक्वेशन ज्याच्यामध्ये एक्सपोनेन्शियल पार्ट आहे त्यालाही तुम्ही ट्रान्सडेंटल इक्वेशन म्हणू शकता. असे इक्वेशन ज्याच्यामध्ये लॉगॅरिथमिक पार्ट आहे त्याला तुम्ही ट्रान्सडेंटल इक्वेशन म्हणू शकता. असे इक्वेशन्स ज्याच्यामध्ये एक्सपोनेन्शियल लॉगॅरिथमिक ॲज वेल ॲज तुमचं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन येतं तर अशा इक्वेशनला ट्रान्सडेंटल इक्वेशन म्हणतात. अल्जेब्रिक मध्ये तुम्हाला समजलं x + x² + bx + c या फॉर्मॅटमध्ये इक्वेशन असतात त्याला आपण काय म्हणतो अल्जेब्रिक इक्वेशन. ओके ठीक आहे यातला जो फर्स्ट आपला जो पॉइंट आहे आता या चॅप्टर मध्ये आपल्याला काय शिकायचं आहे तर बघा आपल्याकडे दोन टाइपचे इक्वेशन असतात मी तुम्हाला सांगितलं आता अल्जेब्रिक अँड ट्रान्सडेंटल. आता अल्जेब्रिक इक्वेशनचे रूट्स कसे फाइंड करायचे आणि ट्रान्सडेंटल इक्वेशन असेल तर त्याचे रूट्स कसे फाइंड करायचे. मग या दोन्ही टाइपच्या इक्वेशनसाठी तुम्ही कशा वेने किंवा कुठल्या मेथड्स अप्लाय करून किंवा कुठल्या न्यूमरिकल मेथड्स अप्लाय करून तुम्ही याचे रूट्स फाइंड करू शकता. तर त्या न्यूमरिकल मेथड्स कोणते आहेत आणि त्या मेथड्सचे रूट कसे फाइंड करायचे हे आपल्याला शिकायचे या चॅप्टर मध्ये. मग या चॅप्टर मध्ये कुठल्या कुठल्या मेथड असतील तुम्हाला मी सांगतो. बायसेक्शन मेथड आहे ओके रेग्युलर पॉलिसी मेथड आहे अजून न्यूटन-रॅप्सन मेथड आहे. अशा 3-4 मेथड्स आहेत ज्या मेथड्स आपल्याला या चॅप्टर मध्ये शिकायचे. या सगळ्या मेथड्सचा यूज काय होतो या सगळ्या मेथड्स न्यूमरिकल मेथड्स आहेत. या मेथड्सचा यूज कशासाठी होतो तर अल्जेब्रिक इक्वेशन आणि ट्रान्सडेंटल इक्वेशनचे रूट्स फाइंड करण्यासाठी किंवा त्याचे जेवढे पॉसिबल रूट्स आहेत ते पॉसिबल रूट्स फाइंड करण्यासाठी या मेथड्सचा यूज होतो. बायसेक्शन मेथड असेल रेग्युलर फोर्सचे मेथड असेल
न्यूटन रॅप्सन मेथड असेल किंवा दुसरे अजून एक दोन मेथड्स आहेत, या सगळ्या मेथड्स असतील याचा यूज रूट्स फाइंड करण्यासाठी होतो. सर्वात पहिली आपली जी मेथड आहे ती म्हणजे बायसेक्शन मेथड. ओके, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन दाखवतो पटकन बायसेक्शन मेथडचं. बायसेक्शन मेथड. ओके, मी एक एक्झाम्पल घेऊन दाखवतो तुम्हाला. एक्झाम्पल घेऊन देतो आणि तुम्ही फक्त नीट लक्ष द्या. एक्झाम्पल मी ज्यावेळेस घेत असेल त्यावेळेस तुम्ही फक्त नीट लक्ष द्या की मी कोणत्या स्टेप्स फॉलो करतो. मी तुम्हाला दोन्ही वेळेला दाखवणार आहे. एक तर मॅन्युअली कसं सॉल्व्ह करतात बायसेक्शन मेथड तेही दाखवणार आहे. त्याचबरोबर डायरेक्ट कॅल्क्युलेटरचा यूज करून डायरेक्ट व्हॅल्यू कसं फाइंड करतात. तुम्हाला काय करावं लागतं, फक्त टेबल बनवावं लागतं कॅल्क्युलेटरचा यूज करताना. ओके, आणि तुम्हाला डायरेक्ट फायनल आन्सर मिळतो. एक्सचे जे पॉसिबल रूल्स असतील तुम्हाला डायरेक्ट मिळतात त्या टेबलवरून. मग तुम्ही त्याच्यात कन्सिडर करताना कसं करायचं, किंवा अदर फर्स्ट टाइम सेकंड टाइम मध्ये मॅन्युअली कसं ऍड करायचं. मग ते मॅन्युअली कसं ऍड करायचं हा पण टाइप मी तुम्हाला सांगणार. पहिल्यांदा मॅन्युअली सॉल्व्ह करायला दाखवतो म्हणजे त्याची तुम्हाला कन्सेप्टही सांगता येईल. सेकंड असेल कॅल्क्युलेटरचा यूज करून कसं सॉल्व्ह करतात तेही दाखवतो. तुम्ही एक्झामला कुठल्याही वेळेला सॉल्व्ह करू शकता बायसेक्शन मेथडवरचे एक्झाम्पल. ओके, आणि मी आत्ताच सांगून होतो की ही मेथड एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे. बायसेक्शन मेथड, रेग्युलर पॉलिसी मेथड, न्यूटन रॅप्सन मेथड, अजून 2-3 मेथड्स आहेत. या मेथड्सचे एक्झाम्पल एक्झामला येणार एवढं फिक्स. ओके, तर नीट लक्ष द्या. मॅन्युअली तुम्हाला कसं सॉल्व्ह करायचं ते दाखवतो. एक्झाम्पल बघा काय आहे. फाइंड the roots of equation x cube minus 4x minus 9 is equal to 0 in 4 steps using bisection method. ओके, हे झाले एक्झाम्पल. सॉल्व्ह करताना कसं करायचं बघा, नीट लक्ष द्या. फक्त पहिल्यांदा गिवन इक्वेशन आहे, मी तुम्हाला याचं जी वर्क अराउंड आहे ते मी तुम्हाला लिहून देणार नाही. इतका वेळ आपल्याकडे नाही वर्क अराउंड लिहून द्या. त्याच्यानंतर त्याच्यावरचं एक्झाम्पल घ्या. मी काय करेन, डायरेक्ट एक्झाम्पल मध्ये तुम्हाला सांगेन की या मेथडने अशी कन्सेप्ट असते त्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला या टाइपने सॉल्व्ह करायचं असतं. ओके, पहिल्यांदा काय करायचं, लेट तुम्हाला गिवन फंक्शन दिले x क्यूब minus 4x minus 9 is equal to 0. म्हणून काय, f of x is equal to x cube minus 4x minus 9. ओके, असं कन्सिडर केलं. त्याच्यानंतर माझं अल्टिमेट एम काय असतं की मला पहिल्या स्टेपला मला काय फाइंड करायचं असतं, इंटरवल फाइंड करायचं. बायसेक्शन मध्ये मेथड मध्ये दोनच मेन कन्सेप्ट आहे. तो म्हणजे पहिल्यांदा इंटरवल फाइंड करणं. ओके, आणि सेकंड त्या इंटरवल साठी अप्रॉक्सिमेशन फाइंड करणं. ओके, मी तुम्हाला नीट सांगतोय, फक्त लक्ष द्या की याच्यामध्ये तुम्हाला दोनच स्टेप इम्पॉर्टंट आहेत. पहिला असतं कुठल्याही इक्वेशनचं इंटरवल फाइंड करायचा. ओके, आणि इंटरवल फाइंड करून झालं की त्याच्याच रिलेटेड अप्रॉक्सिमेशन फाइंड करायचं. थर्ड स्टेपला तुम्हाला काय मिळतात, त्याचे रूट्स मिळतात किंवा तुमचे जे फायनल आन्सर असतं ते मिळतं थोडक्यात. ओके, तुम्हाला जर असं विचारलं असेल फाइंड द रूट्स ऑफ इक्वेशन असं जरी विचारलं असेल तरी मी तुम्हाला काय दाखवणार आहे, पहिल्यांदा बेसिक स्टेप्स दाखवणार आहे. आता या इक्वेशनचे रूट्स फाइंड करायचे असतील तर मिनिमम तुम्हाला 9 ते 10 स्टेप्स किंवा 10 इटरेशन्स फॉलो करणं गरजेचं आहे. ते 10 इटरेशन्सना 2 तास लागतील. 10 इटरेशन जर सॉल्व्ह करायचं झालं तर.
ओके, तर मी तुम्हाला काय दाखवणार, स्टेप्स दाखवणार, म्हणून मी इथे काय म्हटले 4 स्टेप पर्यंत तुमचं जे काही इटरेशन असेल त्याचं मला आन्सर मिळालं पाहिजे. ओके, नीट लक्ष द्या 4 स्टेप्स कशा फॉलो करायच्या. नेक्स्ट त्याचं आपण जे पूर्ण एक्झाम्पल असेल अजून सेकंड 2-3 एक्झाम्पल करू. पहिल्या स्टेपला मी f(x) = 0 कन्सिडर करणार. ओके, कारण काय, तर बघा आता मी काय करणार, x आहे माझ्याकडे. मी काय करणार, x मध्ये वेगळ्या वेगळ्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून चेक करणार की माझा इंटरवल ऍक्च्युअल कसा असेल. कसा चेक करतात बघा, पहिल्यांदा काय करायचं, x ची व्हॅल्यू 0 ठेवायची. सेकंड टाइम आता याच्यामध्ये कन्सिडर किंवा ऍक्च्युअल कंडिशन काय असते, तर इंटरवल कधी कन्सिडर करतात, ज्या वेळेस तुम्हाला f(x) ची व्हॅल्यू, आता बघा मी f(x) 0 ठेवलाय, मग मला काय मिळेल, x³ म्हणजे 0 चा क्यूब 0 -4 * x that is 0 -9 म्हणजे f(0) ची व्हॅल्यू काय भेटली मला, -9. ठीक आहे, पहिलं रूट माझं कसं आहे, निगेटिव्ह आहे. पहिलं रूट माझं निगेटिव्ह आहे. नंतर मी काय केलं, f(1) सबस्टिट्यूट केलं, मला काय मिळालं, 1 चा क्यूब -4 * 1 -9. मला हे सॉल्व केल्यानंतर मला काय मिळालं, -12 मिळालं. सेकंड जी मला व्हॅल्यू मिळाली ती पण काय मिळाली, निगेटिव्ह आहे. थर्ड स्टेपला f ची व्हॅल्यू मी 2 कन्सिडर किंवा x ची व्हॅल्यू 2 कन्सिडर केली, 2 चा क्यूब -4 * 2 -9. ओके, याची व्हॅल्यू मला काय मिळाली, समजा पुन्हा -9 मिळाली. ओके, त्याच्यानंतर मी काय केलं, पुन्हा f(3) सबस्टिट्यूट केला, काय भेटेल मला, 3 चा क्यूब -4 * 3 -9. मग मला व्हॅल्यू काय मिळाली, +6 मिळाली. म्हणजे काय, 3 ज्यावेळेस मी x ची व्हॅल्यू ठेवली तेव्हा मला काय मिळाली, पॉझिटिव्ह व्हॅल्यू मिळाली. मग आता मी काय करणार, इंटरवल फिक्स करणार. बघा पहिल्यांदा ही काय ओल्डेस्ट व्हॅल्यू होती, f(0) ठेवलं तर मला निगेटिव्ह व्हॅल्यू मिळाली, मी ती कन्सिडर नाही केली कारण ती जुनी व्हॅल्यू. ओके, f(1) कन्सिडर केला त्यावेळेस मला काय मिळालं, निगेटिव्ह व्हॅल्यू मिळाली, जुनी व्हॅल्यू. f(2) आणि f(3) या काय माझ्या दोन लेटेस्ट व्हॅल्यू. इंटरवल साठी काय एक स्टार्टिंग पॉइंट लागतो, एक एंडिंग पॉइंट लागतो. मग मी काय करणार, लेटेस्ट 2 व्हॅल्यू कन्सिडर करणार. लेटेस्ट 2 व्हॅल्यू कुठल्या कन्सिडर करायच्या असतात, ज्या वेळेस तुमची इंटरवल आहे त्यावेळेस जो पॉझिटिव्ह येईल त्याच्या अगोदरचा इंटरवल आणि तो इंटरवल, असे दोन ज्या व्हॅल्यूज आहेत त्या तुम्ही कन्सिडर करायच्या असतात इंटरवल साठी. f(2) साठी लेटेस्ट निगेटिव्ह व्हॅल्यू कुठली होती, तर -9. f(3) साठी लेटेस्ट पॉझिटिव्ह व्हॅल्यू कुठली होती, तर काय +6. ओके, मग इथे -9 आलं तर निगेटिव्ह, +6 आलं पॉझिटिव्ह. कुठल्या व्हॅल्यू साठी आलं, 2 आणि 3 साठी. म्हणून मी काय केलं, इंटरवल सिलेक्ट करताना काय केलं, इंटरवल किंवा तुम्ही म्हणू शकता माझे जे रूट्स आहेत, रूट्स lies between 2 and 3 आणि इंटरवल द्यायचा झाला तर कसं देणार, 2 and 3. ची व्हॅल्यू म्हणजे पहिली स्टेप. समजलं कॅल्क्युलेशन कसं केलं. 0 ठेवला तेव्हा मला -10 मिळालं, 1 ठेवला तेव्हा -12 मिळालं, 2 ठेवला तेव्हा -9 मिळालं आणि 3 ठेवला तेव्हा पॉझिटिव्ह व्हॅल्यू मिळाली. म्हणजे लेटेस्ट निगेटिव्ह व्हॅल्यू आणि लेटेस्ट पॉझिटिव्ह व्हॅल्यू याच्या करस्पॉन्डिंग ज्याच्या सबस्टिट्यूशन असते ते काय असतं, तुमचा इंटरवल असतो. समजलं पहिली स्टेप इंटरवल कसा फाइंड केला. कुठलंही एक्झाम्पल बायसेक्शन मेथडसाठी आलं तर सुरुवात करून करायची, 0 पासून करायची. x ची व्हॅल्यू 0 ठेवायची, x ची व्हॅल्यू 1 ठेवायची, x ची व्हॅल्यू 2 ठेवायची आणि या कंडिशन चेक करायची. समजा मला इथे x च्या व्हॅल्यूला 0, इथे कधी पॉझिटिव्ह मिळत नाही म्हणा, x ची व्हॅल्यू 1 ठेवली. ओके, की समजा मला डायरेक्ट व्हॅल्यू मिळाली किंवा इथे 0 असताना जरी मला पॉझिटिव्ह व्हॅल्यू मिळाली
पहिलीच व्हॅल्यू मध्ये पॉझिटिव्ह व्हॅल्यू मिळाली, मग माझे इंटरवल कसे असतील 0 to 0 असतील किंवा 0 to -1 असतील. 0 ला जर पॉझिटिव्ह मिळाली तर मग -1 सबस्टिट्यूट करावं लागतं. ते थोडंसं वेगळ्या टाईप आहे. तुम्ही फक्त या टाईपचे एक्झाम्पल लक्षात ठेवा, सगळ्या टाईपचे आपण बघणार आहोत पण तरी पण कन्सेप्ट काय होती मला सांगायचं काय होतं की इंटरवल सिलेक्ट करताना काय चेक करायचं असतं, लेटेस्ट व्हॅल्यू चेक करायचं असतं. फंक्शनमध्ये ज्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तुम्ही एक्सच्या, त्या एक्सच्या व्हॅल्यूसाठी लेटेस्ट निगेटिव्ह व्हॅल्यू आणि त्या एक्सच्या व्हॅल्यूसाठी लेटेस्ट पॉझिटिव्ह व्हॅल्यू काय आहे ते, त्या दोघांमध्ये तुमचा काय असतो इंटरवल किंवा तुमचे रूट्स असतात. म्हणजे मला जे फोर्थ स्टेपला जे रूट मिळणार आहे ते 2 आणि 3 च्या मध्ये असणारी व्हॅल्यू असणार आहे. या इक्वेशनचं मला एक स्पेसिफिक रूट मिळेल. ओके, 4 स्टेप्स कंटिन्यू केल्यानंतर मग ती व्हॅल्यू कशाच्या मध्ये असेल, 2 आणि 3 च्या मध्ये असेल. तर ते रूट कधी असेल, 2 आणि 3 च्या मध्ये असेल. ओके, ही झाली त्याची कन्सेप्ट. आता इंटरवल सिलेक्शन झालं. पहिल्यांदा मी काय केलं, मला काय कशामध्ये रूट मिळाला, 2 आणि 3 मध्ये रूट मिळाला. लिहून घेतो फक्त इथे f of x is equal to काय होतं माझं x³ minus 4x minus 9 आणि इंटरवल काय भेटले होते मला 2 and 3. इंटरवल काय भेटले होते मला 2 and 3. पहिल्या स्टेपला असं म्हणायचं फर्स्ट अप्रॉक्सिमेशन. फर्स्ट अप्रॉक्सिमेशनला तुम्ही काय कॅल्क्युलेट करता, x1 कॅल्क्युलेट करता. सेकंड अप्रॉक्सिमेशन असेल तर काय कॅल्क्युलेट करता, x2 कॅल्क्युलेट करता. x1 चा फॉर्म्युला काय असतो की जे मगाचे रूट होते जो माझे इंटरवल होते त्याचे ऍडिशन इट मीन्स व्हॉट 2 प्लस 3 डिवाइड बाय 2 म्हणजे काय झालं 5 डिवाइड बाय 2. x1 ची व्हॅल्यू काय मिळाली 2.5. आणि इथे हे पण लक्षात ठेवायचं असतं की जेव्हा मी ही 2 इंटरवलची मला जी व्हॅल्यू मिळाली होती ती माझी कशी व्हॅल्यू होती, 2 ज्यावेळेस मी इंटरवल सबस्टिट्यूट केला होता त्यावेळेस मला काय मिळालं होतं -9 मिळालं होतं. म्हणजे काय तो निगेटिव्ह इंटरवल. आणि 3 ज्यावेळेस मी सबस्टिट्यूट केला होता तेव्हा मला काय मिळालं होतं 6 मिळालं होतं म्हणजे पॉझिटिव्ह इंटरवल. ओके, एवढं फक्त लक्षात ठेवायचं. लक्षात म्हणजे काय तुम्हाला अगोदर मिळालेच असतं, तुम्ही फक्त बघायचं असतं. ओके, म्हणजे 2 माझा निगेटिव्ह इंटरवल होता आणि 3 माझा पॉझिटिव्ह इंटरवल होता. दोघांची ऍडिशन केली डिवाइड बाय 2 कारण दोन नंबरचे ऍडिशन डिवाइड बाय 2. मला काय मिळालं x ची व्हॅल्यू 2.5. ओके, x ची व्हॅल्यू 2.5 मिळाली. आता नेक्स्ट स्टेपला काय करायचं, ही x ची व्हॅल्यू तो x1 जो आलेला असतो तो काय सबस्टिट्यूट करायचा तुमच्या f of x1. म्हणजे मला काय सबस्टिट्यूट मिळाला f of x1 मिळाला. f of x1 म्हणजे काय f of 2.5. x1 ची व्हॅल्यू तर आहे 2.5. तो फंक्शन काय होतं आपलं x³ म्हणजे काय 2.5 चा क्यूब मायनस 4x 4 into 2.5 मायनस 9. काय व्हॅल्यू मिळते बघा, काय व्हॅल्यू मिळते बघा, काय होतं 2.5 चा क्यूब 2.5 चा क्यूब मायनस 4 into 2.5 मायनस 9. काय व्हॅल्यू मिळाली मायनस 3.375. This is my f of 2.5. काय व्हॅल्यू मिळाली f of 2.5 ची व्हॅल्यू काय मिळाली मायनस 3.375. ओके, हे होतं माझं फर्स्ट अप्रॉक्सिमेशन. आता बघा इथे मेन मुद्दा येतो की माझी जी फंक्शनची व्हॅल्यू होती ती मला काय मिळाली निगेटिव्ह मिळाली. f of
2.5 मला कसा भेटला निगेटिव्ह मिळाला. आता ही व्हॅल्यू मी कंपेअर करणार कोणासोबत अगोदरच्या इक्वेशन मध्ये कुठली निगेटिव्ह व्हॅल्यू होती ती. ओके मग माझा आता इंटरवल मला काय फर्स्ट अप्रॉक्सिमेशन साठी इंटरवल सिलेक्ट करायचा आहे. ओके फर्स्ट अप्रॉक्सिमेशन साठी इंटरवल कसा सिलेक्ट करणार बघा अगोदरचे इंटरवल काय होते माझे 2 होते आणि 3 होते. 2 कसा होता माझा निगेटिव्ह इंटरवल होता आणि 3 कसा होता माझा पॉझिटिव्ह इंटरवल. ओके आत्ताच्या वेळेस ज्यावेळेस मी सिलेक्ट केलं तर मला व्हॅल्यू कशी मिळाली निगेटिव्ह मिळाली. म्हणून मी काय करणार अगोदरचा जो इंटरवल होता निगेटिव्ह वाला त्याला चेंज करणार या ऍक्च्युअल x1 च्या व्हॅल्यू म्हणजे 2 चेंज होणार कशाने 2.5 कारण काय 2.5 जर व्हॅल्यू मी फंक्शन मध्ये कन्सिडर केली तर मला निगेटिव्ह रूट मिळेल. म्हणून मी काय करणार लेटेस्ट व्हॅल्यू माझी काय मिळाली 2 च्या ऐवजी 2.5 मिळाली आणि जो थर्ड इंटरवल होता पॉझिटिव्ह तो ऍज म्हणजे काय आता मला मी जास्त जवळ गेलो आन्सर. मला अगोदर माहित होतं माझं आन्सर 2 to 3 मध्ये होतं. आता मला माहिती आहे माझं आन्सर 2.5 ते 3 मध्ये आहे. समजलं. मग मला लेटेस्ट इंटरवल कुठला मिळाला 2.5 to 3. ओके 2.5 ला माझी व्हॅल्यू कशी आली निगेटिव्ह आली आणि 3 ला कशी होती व्हॅल्यू पॉझिटिव्ह. समजलं. हे झालं माझं फर्स्ट अप्रॉक्सिमेशन. बघा इथे काय फक्त अपडेट होणार 2.5 आणि 3 मध्ये इंटरवल मिळाला. 2.5 माझी कशी निगेटिव्ह व्हॅल्यू होती 3 कशी होती माझी पॉझिटिव्ह व्हॅल्यू. सेम पुन्हा प्रोसेस चालू करायची. हे झालं माझं फर्स्ट अप्रॉक्सिमेशन. आता मी काय करणार सेकंड अप्रॉक्सिमेशन फाइंड करणार. सेकंड अप्रॉक्सिमेशन म्हणजेच काय x2 ची व्हॅल्यू फाइंड करणार. x2 साठी फॉर्म्युला सेम this plus this divided by 2 2.5 plus 3 divided by 2 काय तर 2.5 plus 3 म्हणजे काय 5.5 divided by 2 म्हणजे 2.7 पुन्हा काय करणार x2 ची व्हॅल्यू मिळाली मला 2.75 ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार कशामध्ये माझ्या ओरिजिनल फंक्शन. पुन्हा काय f of x2 is equal to f of 2.75 म्हणजेच काय 2.75 चा क्यूब minus 4 into 2.75 minus 9 मग आता f of x2 ची जर व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली बघा काय होतं कॅल्क्युलेशन करून दाखवतो. काय होतं 2.75 चा क्यूब 2.75 चा क्यूब minus 4 into bracket 2.75 minus 9 व्हॅल्यू काय मिळाली मला व्हॅल्यू मिळाली पॉझिटिव्ह व्हॅल्यू मिळाली 0.7968. ओके पॉझिटिव्ह व्हॅल्यू मिळाली. आता मी काय करणार नीट लक्ष द्या काय मिळाली मला f of 2.75 ची व्हॅल्यू काय मिळाली पॉझिटिव्ह. म्हणजे अगोदरची इंटरवल काय आहे 2.5 निगेटिव्ह इंटरवल होता 3 पॉझिटिव्ह. आता मी काय करणार मला व्हॅल्यू कशी मिळाली पॉझिटिव्ह मिळाली म्हणून मी काय करणार पॉझिटिव्ह व्हॅल्यूला चेंज करणार. म्हणजे काय 2.5 होतं कसं जाणार पॉझिटिव्ह कुठला होता 3 होता मग मी काय करणार 3 ला रिप्लेसमेंट करणार 2.75. ओके म्हणजेच काय माझा हा काय पॉझिटिव्ह इंटरवल आहे हा माझा निगेटिव्ह इंटरवल. म्हणजे आता काय मला मिळालं मला अजून मी जवळ गेलो माझ्या आन्सरच्या. म्हणजे काय माझा आन्सर आहे 2.5 ते 2.75 या दोघांच्या मध्ये असेल. म्हणजे काय 2.5 ते 2.7 मध्ये माझं कुठलं तरी आन्सर असेल. म्हणजे मी तुम्हाला समजते काय करतोय ते असंच फॉलो करायचं. अजून दोन इटरेशन काढला की जी तुम्हाला ही व्हॅल्यू मिळेल f of 2. जी काय व्हॅल्यू असेल f of x4 ची ते तुमचा आन्सर असेल. समजलं. मी दोन इटरेशन मध्ये तुम्हाला दाखवलं की कन्सेप्ट काय असते. समजलं. जर कोणाला डाऊट असेल तर मला विचारा. हवा असेल तर मी अजून एक लेक्चर लावतो पण तो डाऊट असेल तर तुम्ही मला आत्ता विचारा.
दोन्हीच्या स्टेप्स मी तुम्हाला दाखवलं बायसेक्शन मेथडमध्ये, किंवा प्रोसेस कशी फॉलो करायची असते तर अशी प्रोसेस फॉलो करायची असते. मग तुम्हाला याच्यासाठी बघा, आता ही जी पूर्ण स्टेप्स आहेत ना कॅल्क्युलेटरवर डायरेक्ट तुम्हाला मिळतात, ही काही करायची गरज लागत नाही. तुम्ही हे इक्वेशन फीड केला आणि इंटरवल सबस्टिट्यूट केला, डायरेक्ट तुम्हाला इक्वेशनचे व्हॅल्यू मिळतात आणि फायनल आन्सर पण मिळतो. पण पेपरमध्ये जर तुम्हाला 10 मार्काला एक्झाम्पल आलं तर तुम्हाला काय करायला लागतं, असं सॉल्व्ह करावं लागतं, ना की काही कॅल्क्युलेटरचा यूज करून देतो. समजलं? पण दोन्ही मेथड्सने तुम्हाला आता जमलं पाहिजे, कारण ऑनलाईन दोन्ही मेथड्स तुम्हाला जमल्या पाहिजे, कन्सेप्ट पण समजली पाहिजे, म्हणून मी तुम्हाला सांगितलं. समजलं? जर तुमच्याकडे कोणालाही डाऊट असेल तर मला विचारा. हे झालं माझं सेकंड इटरेशन. थर्ड इटरेशन आणि फोर्थ इटरेशन मला सॉल्व्ह करा, याच्याकडे पाठवून द्या की फोर्थ इटरेशनला व्हॅल्यू काय येते, आन्सर मला हवंय तुमचं. ओके, उद्याच्या लेक्चरला ज्यांचे आन्सर आलेले असतील त्यांनाच फक्त लेक्चरमध्ये आलो केले जाईल. ओके, थँक्यू. लेफ्ट केला मीटिंग तरी चालेल.